मित्रांनो, तुम्हाला कधी असं वाटलं नाही का की तुम्ही दिवसभर खूप काम करता, प्रचंड धावपळ करता, संध्याकाळी घरी जाताना तुमचा जीव अगदी थकून जातो. पण जेव्हा तुम्ही विचार करता की आज मी नक्की काय प्रॉडक्टिव्ह केलं, तेव्हा हाताला फारस काहीच लागत नाही. दुसऱ्या बाजूला तुमच्याच ओळखीतले काही लोक असे असतील जे आरामात काम करतात, सुट्ट्या एन्जॉय करतात, कुटुंबाला वेळ देतात आणि तरीही त्यांच्या व्यवसायात किंवा नोकरीत तुमच्यापेक्षा खूप पुढे असतात. असं का होतं? ते कोणती जादू करतात? मित्रांनो, ती जादू नाही, तर ते एक सायन्स आहे, ज्याला म्हणतात 80/20 रूल. आज जीवनवेध मराठीच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण हा नियम इतका सविस्तर समजून घेणार आहोत की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या कामाची आणि विचार करण्याची पद्धत कायमची बदलेल. या नियमाची सुरुवात कशी झाली ते आधी पाहूया. 1896 मध्ये इटलीचे एक अर्थशास्त्रज्ञ होते, ज्यांचे नाव होते विल्फ्रेडो पॅरेटो. त्यांनी एक अजब गोष्ट नोटीस केली. त्यांच्या बागेत त्यांनी मटारच्या शेंगा लावल्या होत्या. त्यांनी पाहिलं की बागेतील एकूण मटारपैकी 80% दर्जेदार मटार हे फक्त 20% शेंगांमधून आले होते. या छोट्याशा निरीक्षणावरून त्यांनी संपूर्ण इटली देशाचा अभ्यास केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इटलीतील 80% संपत्ती आणि जमीन ही केवळ 20% श्रीमंत लोकांच्या हातात होती. यालाच पुढे पॅरेटो प्रिन्सिपल किंवा 80/20 चा नियम असं नाव देण्यात आलं. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या आयुष्यातील 80% परिणाम रिझल्ट्स हे तुम्ही केलेल्या केवळ 20% प्रयत्नांमुळे एफर्ट्स मिळतात. तुम्हाला वाटेल हा तर जुना इतिहास झाला, आज याचा काय संबंध? तर मित्रांनो, आज तुमच्या आजूबाजूला डोळे उघडून पहा. तुमच्या कपाटात 100 कपडे असतील, पण तुम्ही बाहेर जाताना त्यातले फक्त 20% कपडेच 80% वेळा फिरवून घालता. तुमच्या मोबाईलमध्ये 50 ते 60 ॲप्स असतील, पण तुमचा 80% वेळ हा फक्त व्हॉट्सॲप, यूट्यूब किंवा इंस्टाग्राम सारख्या 20% ॲप्सवरच जातो. शहरातील 80% ट्रॅफिक हे फक्त 20% मुख्य रस्त्यांवरच असतं. जगातील 80% गुन्हे हे फक्त 20% गुन्हेगारांमुळेच घडतात. म्हणजेच निसर्गाने आणि जगाने हा नियम आधीच स्वीकारला आहे. आता प्रश्न असा आहे की आपण याचा वापर करून यशस्वी कसे व्हायचे? सगळ्यात आधी बोलूया विद्यार्थ्यांबद्दल. अनेक विद्यार्थी दिवसभरात 10 ते 10 तास अभ्यास करतात, पण तरीही त्यांना मार्क कमी पडतात. आणि काही जण फक्त 4 ते 5 तास अभ्यास करून टॉप येतात. का? कारण टॉप येणाऱ्या विद्यार्थ्याला 80/20 नियम माहीत असतो. कोणत्याही पुस्तकातील किंवा अभ्यासक्रमातील केवळ 20% सिलॅबस असा असतो, ज्यावर परीक्षेत 80% प्रश्न विचारले जातात. याला म्हणतात हाय यील्ड टॉपिक्स. जे विद्यार्थी जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून हे 20% महत्त्वाचे धडे आधी पक्के करतात, ते कमी वेळात जास्त मार्क मिळवतात. यालाच म्हणतात स्मार्ट स्टडी. आता येऊया नोकरी आणि व्यवसायाकडे. जर तुम्ही नोकरी करत असाल, तर दिवसभरात तुम्ही करत असलेल्या 10 कामांपैकी फक्त 2 कामं अशी असतात जी तुमच्या कंपनीसाठी किंवा बॉससाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची असतात. बाकीचा वेळ ईमेल चेक करणे, चहा पिणे किंवा विनाकारण मीटिंग्ज करण्यात जातो. जर तुम्ही ती 2 महत्त्वाची कामं, 20% कामं ओळखून ती आधी पूर्ण केली, तर तुमच्या प्रगतीचा वेग 10 पटीने वाढेल. व्यवसायाचं बिझनेस गणित तर याहून रंजक आहे. कोणत्याही व्यवसायातील 80% नफा प्रॉफिट हा केवळ 20% चांगल्या ग्राहकांमुळे येतो. आणि व्यवसायातील 80% डोकेदुखी किंवा कटकटी या केवळ 20% कटकटी ग्राहकांमुळे येतात. एक स्मार्ट व्यावसायिक नेहमी त्या 20% महत्त्वाच्या ग्राहकांना VIP सर्व्हिस देतो आणि कटकटीच्या 20% गोष्टींवरचा वेळ वाचवतो.
फक्त पैसा आणि करिअरच नाही, तर हा नियम आपल्या मानसिक शांततेसाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या सोशल मीडियावर किंवा फोन बुकमध्ये 500 मित्र असतील, पण जेव्हा तुम्ही अडचणीत असता तेव्हा केवळ 20% किंवा त्याहून कमी खरे मित्र असतात जे तुमच्या पाठीशी उभे राहतात. मग विनाकारण उरलेल्या 80% लोकांवर आपली ऊर्जा आणि वेळ का वाया घालवायचा? त्यापेक्षा त्या खास 20% लोकांसोबत वेळ घालवा जे तुम्हाला आनंद देतात. आरोग्याचंही तसंच आहे. आपल्या आरोग्याच्या 80% समस्या या केवळ 20% चुकीच्या सवयींमुळे होतात, जसे की रात्री उशिरा झोपणे किंवा जंक फूड खाणे. जर तुम्ही या 20% वाईट सवयी बदलल्या तर तुमचे 80% आरोग्य आपोआप सुधारेल. तर मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हा नियम आजपासून आपल्या आयुष्यात कसा लागू करायचा? यासाठी या 3 सोप्या स्टेप्स फॉलो करा. स्टेप 1, ओळखा. आजच एक डायरी घ्या आणि तुमच्या संपूर्ण दिवसात तुम्ही कोणकोणती कामं करता त्याची यादी बनवा. त्यातली अशी कामं बाजूला काढा जी तुम्हाला सर्वात जास्त रिझल्ट देतात, ती तुमची 20% कामं आहेत. स्टेप 2, प्राधान्य द्या, प्रायोरिटाईज. दिवसाची सुरुवात करताना सगळ्यात आधी ती 20% कामं संपवा, जेव्हा तुमची ऊर्जा सर्वात जास्त असते. स्टेप 3, नाही म्हणायला शिका. उरलेली 80% कामं जी निरुपयोगी आहेत, जसे की सोशल मीडिया स्क्रोलिंग किंवा फालतू गप्पा, त्यांना नाही म्हणायला शिका किंवा ती कामं नंतर करा. लक्षात ठेवा मित्रांनो, व्यस्त असणे आणि प्रॉडक्टिव्ह असणे यात खूप मोठा फरक आहे. गद्दा मजुरी सोडून स्मार्ट वर्क करायला लागा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यातील ती 20% महत्त्वाची कामं कोणती आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या जवळच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. कारण ज्ञानाचा वेध घेणं आणि ते वाटणं हाच तर आपल्या चॅनलचा उद्देश आहे. अशाच नवनवीन आणि विचार बदलणाऱ्या व्हिडिओसाठी जीवनवेध मराठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये.